आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। विजय वाकोडे यांच्या स्मारकाला 2 कोटी निधीची तरतूद करणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले। परभणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले 30 डिसेंबर रोजी परभणी दौऱ्यावर आले होते। आंबेडकरी चळवळीचे दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या परिवाराला त्यांनी सांत्वन भेट दिली। परभणीत झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व विजय वाकोडे यांनी केले होते। याच दरम्यान त्यांचा ताणतणावात हृदयविकाराने निधन झाले। त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी त्यांच्या कुटुंबियांची ही भेट घेतली। यावेळी त्यांनी सांगितले की कुटुंबियाला शासनामार्फत निधी देण्याची सुद्धा तरतूद करण्याचा मी प्रयत्न करेल। तसेच परिवारातील एका सदस्याला नोकरी मिळावी व चळवळीच्या शिष्टमंडळाने केलेल्या शिफारशीनुसार त्यांचे स्मारक बांधण्यासाठी 2 कोटी निधीची तरतूद मी करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले। नामांतर लढ्यामध्ये माझे सहकारी म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे। आंबेडकरी चळवळीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे। अतिशय आक्रमकपणे त्यांनी विविध मागण्यांसाठी मोठमोठे आंदोलन करत तळागाळातील माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे। त्यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाली असे ते म्हणाले। तत्पूर्वी आठवले यांनी विजय वाकोडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर उपस्थित सर्वांच्या वतीने 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी त्यांच्यासोबत आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, प्रदेश संघटक ज्येष्ठ नेते DN दाभाडे, आरपीआयचे पप्पू कागदे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड, विद्यार्थी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल कदम, रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आंबेडकरी चळवळीचा चेहरा, बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटला अत्यंत गती देणारा अशा पद्धतीचा एक नेता, नामांतराच्या आंदोलनामध्ये ज्याच्यासोबत माझे अत्यंत जवळचे संबंध आले, अनेक वेळेला भेटण्याची संधी मिळाली। तसे विजय वाकोडे हे काय तसे माझ्या ग्रुपमध्ये नव्हते, पण त्यांच्याबद्दल मला आदर होता। बाबासाहेबांच्यासाठी, दलितांवर अन्याय अत्याचारासाठी अत्यंत बुलंद आवाज उठवणारा नेता तो होता। आणि परभणीमध्ये झालेला प्रकार अत्यंत गंभीर आहे। एका बाजूला सगळं जग या संविधानाला मानतंय, त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान झाला। त्यानंतर आपले तरुण आणि आमच्या महिला सगळ्या रस्त्यावर उतरल्या आणि काय प्रकार घडले आणि अनेक मुलांना जेलमध्ये टाकण्यात आलं। त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा लातूर जिल्ह्यातला मुलगा, LLB साठी या ठिकाणी आलेला विद्यार्थी, दररोज नोकरी करून काम करून आपलं कॉलेज करणारा तो मुलगा होता आणि त्याला पोलिसांनी प्रचंड अशा पद्धतीने मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचा बबली गेलेला आहे। एक तर अशा पद्धतीचं जे आंदोलन होतं ते फार शांततेनं आंदोलन होतच होतं। काही ठिकाणी काही तुरळक प्रकार घडले, परंतु काय पोलिसांच्या मार्फत मात्र जो काय प्रकार घडलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। त्याची चौकशी करण्याच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना कशी मदत द्यायची त्याचाही मी प्रयत्न करणार आहे। त्यांच्या एका मुलाला जो छोटा मुलगा आहे आपला जो आशिष आहे, आशिषचा मोठा मुलगा आहे, आशिष एक फाईल महात्मा फुले कॉर्पोरेशनमध्ये आहे, 30 लाखाची ती मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। म्हणजे सिद्धांत आहे त्यांचा छोटा मुलगा, त्याला शासकीय नोकरी देण्यासाठीही नक्कीच मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या एका बाबालाही त्याची नोकरी मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि विजय वाकोडे यांचं स्मारक ही जी जागा आहे ही महानगरपालिकेची जागा आहे। ही जागा जर मिळाली तर 1 कोटी 2 कोटी रुपये जे आहे ते राज्य सरकारच्या सामाजिक न्याय खात्याकडून मिळवून या ठिकाणी त्यांचं एक चांगलं स्मारक उभं राहील यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळं विजय वाकोडे हे अत्यंत धाडसी नेते होते, ॲक्टिव्ह नेते होते। त्यांच्या जाण्यामुळे आंबेडकर चळवळीचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांना मी आरपीआयचा अध्यक्ष म्हणून आणि सामाजिक न्याय खात्याचा केंद्राचा मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आपण 2 मिनिटं उठवून त्यांना आदरांजली अर्पण करायची आहे आणि